हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी. तर काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी म्हणजे सातारकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आठवड्यातून एकदा तरी घरात प्रत्येकाच्या काळ्या घेवड्याची डाळीची आमटी बनते. तर असो, मी इथे पाऊण वाटी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे. तिला स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर आपण तिला कुकरला शिजायला टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करणार आहोत खलबत्त्यामध्ये. तर मिक्सरपेक्षा खलबत्त्यातली चव खूप छान लागते. त्यामुळं नेहमी लसूण खोबरं आमटीला किंवा तुम्ही घुटं करत असाल तर खलबत्त्यात केल्यानंतर ते खूप छान लागतं. तर खलबत्त्यामध्ये छान असं बारीक टेचून घ्यायचं आहे. नंतर कुकर गार झाल्यावर आपण ते डाळ काढून घ्यायची आहे. डाळीतलं पाणी सेपरेट करायचं आहे आणि डाळ आपण घाटायची आहे हाताने, कारण पाणी आणि ते तसंच टाकलं तर ते तेवढं हे नाही लागत, थोडी घट्ट आमटी छान लागते. म्हणून घाटून घ्यायचे. तेल गरम, कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये आपण लसूण खोबरं टाकायचे. हळद ऑप्शनल आहे पण चव थोडी छान लागते म्हणून थोडीशी किंचित मी ॲड केली आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी 1 चमचा तिखट टाकलेलं आहे आणि तुम्हाला जितकं तिखट लागणार आहे तितकं टाका. मी 1 चमचा टाकले. तिखट आहे चटणी माझी खूप, त्यामुळं. आणि आमटीची क्वांटिटी पण कमी आहे त्याच्यामुळे मीठ चवीनुसार टाकायचं आहे. पाणी डाळीतलं सेपरेट करून घ्यायचं आहे आणि डाळ घाटून घ्यायची आहे. घाटलेली डाळ आपल्याला त्या लसूण खोबरं छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे. नंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी काढून घेतलं मी आणि डाळ घातली. आता ती त्या लसूण खोबऱ्यामध्ये ॲड करून छान असे हलवून घ्यायचे आणि ते जे पाणी होतं सेपरेट काढलेलं ते मी पुन्हा वरून ॲड केले बाजूला. तुम्हाला जितकी क्वांटिटीमध्ये आमटी बनवायची तितकं तुम्ही वरती पाणी ॲड करू शकता. डाळीचं पण प्रमाण बघायचं, नाही तर जास्त पातळ चांगले लागत नाही. तर मीडियम छान लागते, घट्ट नाही पातळ नाही, मीडियम आमटी छान लागते. तर अशा प्रकारे आपली डाळीची आमटी तयार झाली आहे. फार काहीच करावं लागत नाही, एकदम सोपी आणि छान पद्धत आहे. नक्की तुम्ही नसेल खाल्ली तर नक्की ट्राय करून बघा. आणि अशा प्रकारे आपली आमटी रेडी आहे खाण्यासाठी. बघू शकता तुम्ही किती छान दिसते आमटी, एकदम मस्त आणि खूप टेम्पटिंग होती. एकदम छान झालेली, चवीला मस्त लागत होती एकदम. तुम्ही बघू शकता आमटी आपली रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब.